तशी आपल्याला 20,001 रुपये रोख रक्कम ज्यांनी उपलब्ध करून दिली ते थोर समाजसेवक चरेगोलवाडी गावचे सुपुत्र संजय रामजी दिवेकर साहेब. तसेच प्रथम क्रमांक चषक सुद्धा त्यांच्या मार्फतच आपल्याला उपलब्ध करून दिले. तदनंतर द्वितीय क्रमांक पारितोषिक 10,001 रुपये रायगड गवली समाज संघटना यांच्याकडून. तसेच द्वितीय क्रमांक चषक आकेश यशवंत बाटे समाजसेवक यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज चषक आपण पाहतोय वसंत शंकर जालगावकर साहेब यांच्या मार्फत. तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक विकास गणपत पागार साहेब यांच्याकडून. मालिकावीर चषक आपण पाहतोय दिनेश काशीराम नटे साहेब यांच्याकडून. तसेच जेवणाची व्यवस्था आपण दिवसभर पूर्ण पाहिली विनायक गोविंद काते साहेब यांच्या मार्फत. तसेच आपण सकाळचा नाश्ता जो पाहिला तो म्हणजे नरेशजी तटकरे साहेब यांच्या मार्फत. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू संजय विश्राम लटके साहेब यांच्या मार्फत. पाण्याची व्यवस्था दिनेश लाड साहेब यांच्या मार्फत. उत्कृष्ट खेळाडूंना कॅप निलेश शिंदे साहेब आपला माणूस समाजसेवक. तसेच प्रथम उपचार पेटी संतोष रमेश खेडेकर कोटकर साहेब यांच्या मार्फत. स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह विशाखा वसंत खेडेकर शिलीम यांच्या मार्फत. आणि तसेच राजेश विठोबाजी गायकर साहेब कार्याध्यक्ष यांच्या मार्फत. उर्वरित देणगीदारांची नावं आपण पुढे घेऊच. जाऊया थेट सामन्याकडे. शेवटची क्वार्टर फायनलची लढत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज अरविंद अवांतर धावेने धावफलक खोल जाते म्हणजे वडाची वाडी संघाचं अरविंद यांच्या मार्फत. अवांतर चेंडू परत एकदा सुरेख इंटू द पिच चेंडू गुडलेन पिच चेंडू केला होता तो म्हणजे अरविंदच्या मार्फत. आणि निर्धाव चेंडूची सुरुवात. एक चेंडू एक धाव सलामीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे आपण पाहतोय वडाची वाडी संघाकडून प्रकाश आणि अंशू. आणि गोलंदाजी मार्कवर आहे गोकुलगाव संघाकडून. रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना आज संघ आपल्या रायगड क्रिकेटच्या पंढरीमध्ये ज्यांचं आज आगमन झालं तो संघ गोकुलगाव संघ. परत एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये खेळू काढाय चेंडूला लेग साईडला आणि एक धावेने समीकरण बदलतंय. 2 चेंडू धावा झाले त्यात 2. परत एकदा अरविंद लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला खेळून काढलंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आपल्याला. प्रकाशच्या माध्यमातून अंशूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं सुरेख फलंदाजी. परत एकदा एक धाव घेण्यात यशस्वी. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. धावा झाल्यात 5. 4 चेंडूंचा खेळ 2 चेंडूचा शेष खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एक धाव तत्पूर्वी घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे वडाची वाडी संघ. सुरक्षा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला गणेश यांच्या मार्फत. धावा झाल्यात त्या म्हणजे 6. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये. परत एकदा बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 7. 6 चेंडू आणि 7 धावांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये वडाची वाडी संघाकडून. आणि आता येणारं महत्त्वपूर्ण षटक 6 चेंडू येणारे सामन्याला काढणी देणारे 6 चेंडू असतील. मोठे फटके खेळण्याची गरज असेल ती म्हणजे वडाची वाडी संघाला. 6 चेंडू 10 ते 15 धावा बनवण्याचं नक्कीच मानस असेल ते वडाची वाडी संघाचं. 1 ते 2 मोठे फटके. आणि आता गोलंदाजी मार्कवर प्राचारण केलंय ते म्हणजे गोकुलगाव संघाकडून सोहम यांना. वैयक्तिक पहिलं
गोकुलगाव संघाकडून सोहम एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. सोहम सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. 6 चेंडूचा खेळ शेष मैदानामध्ये आपण पाहतोय. परत एकदा काय चेंडू टाकलाय, उचली घेणारा चेंडू आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द डाग आउट. मोठा हादरा प्रकाशच्या स्वरूपात. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. मला लगीन करावं पाहिजे आणि रेतीवाला नवरा पाहिजे. पाहूया आता कोण नवरा बनतोय. काय सोहमने गोलंदाजी केली, उचली घेणारा चेंडू होता सोहमचा. परत एकदा काय चेंडू टाकलाय, बॅटच्या स्टिकरवर चेंडू जातो, आदळतोय तो म्हणजे सोहमच्या गोलंदाजीतून. अतिरिक्त उसळी त्याला जी मिळते, इनटू द पिच गोलंदाजी करतोय आणि चेंडूला जी उसळी मिळते आणि चेंडूला मिडल करणं सोपं नाही. त्याच्या गोलंदाजीत जे असलेलं पेस आणि त्या पेसचा पुरेपूर फायदा करतोय तो म्हणजे सोहम आपल्या गोलंदाजीतून गावाचं नेतृत्व करत असताना. परत एकदा वडाचीवाडी संघाकडून आपण पाहिलं तर धावा उभारल्यात ते आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील आणि धावा झाल्यात 8. परत एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय, परंतु फटका खेळलाय पॉइंट रिजन मध्ये. थोडस फंबल झाला आणि त्याचा फायदा घेतला वडाचीवाडी संघाने आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि धावा झाल्यात 10. 2 धावांच्या मदतीने आणि नवीन फलंदाज आलाय फलंदाजीसाठी प्रणय दर्गे. धावा झाल्यात 10. 3 चेंडूंचा खेळ शेष अजून मैदानामध्ये. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे सोहम. सुरेख गोलंदाजी. मला असं वाटतं 16 ते 17 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी हिलासाठी प्राचारण केलंय, परंतु काय गोलंदाजी करतोय. परत एकदा थोडंसं फंबल होत आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी लगेच त्याचा फायदा घेत एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि धावा झाल्यात 12. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये. वडाचीवाडी संघाकडून सुरेख गोलंदाजी करतोय सोहम. त्याचं वय एवढं आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु काय वेग आहे त्याच्याकडे. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय तो म्हणजे सोहम. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि योग्य ठिकाणी फिल्डर प्लेसमेंट, राईट प्लेसमेंट होती ती म्हणजे फिल्डिंगची पाहायला मिळते आपल्या सोहमच्या मार्फत, परंतु चेंडू अडवला गेला नाही. जर का चेंडू अडवला असता तर नक्कीच बाद झाला असता. आणि धावा झाल्यात 13. शेवटचा चेंडू शेष पहिल्या इनिंगच्या सत्रातील. शेवटचा चेंडू सोहमचा. परत एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या गोदीमध्ये आणि बाद होतोय तो फलंदाज अंशू. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि धावा झाल्यात त्या म्हणजे 13 आणि विजयासाठी 14 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे गोकुलगाव संघाला. तत्पूर्वी आपण पुढच्या सामन्यांकडे वळतोय. पहिल्या सेमीफायनलची लढत रायगड गवळी समाज संघटना आयोजित रायगड गवळी चषक 2026 ची पहिली सेमीफायनल आणि ती रंगणार आहे ती म्हणजे कोंडे पंचतन आणि पाष्टी या 2 बलाढ्य संघांमधून. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकसाठी यायचंय. कोंडे पंचतन आणि पाष्टी संघ दोन्ही संघांच्या कर्णधारांना पुन्हा एकदा कॉल असेल टॉससाठी यायचंय. आज आपण पूर्ण दिवसभर एक मंत्रमुग्ध समालोचन ज्यांचं पाहिलं ते म्हणजे आमचे बंधू अविनाशजी कातेसाहेब वृंदावन गावचे सुपुत्र. यांचा सत्कार मी सन्माननीय अध्यक्ष नरेशजी तटकरे साहेब यांना विनंती करतो त्यांचा यथोचित सत्कार शाळ पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. मी विनंती करेन
कॅमेरामॅनला थोडी विनंती असेल, थोडं आपल्या समाजातून एक मोठं नाव समालोचनासाठी आपण नेहमीच घेत असतो, ते म्हणजे ज्यांचं नाव अग्रगण्य असतं ते अविनाशजी काते साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे. फलंदाजीसाठी फलंदाज पाठवायचे. तदनंतर आपल्या संघटनेचे उपकार्याध्यक्ष सन्माननीय विनायकजी काते साहेब यांनी आज कमिटी करता जेवणाची सोय उपलब्ध करून दिली, तरी त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे. मी वसंतजी जालगावकर साहेब उपाध्यक्ष वसंतजी जालगावकर साहेब यांना विनंती करेन त्याने आपण तटकरे साहेबांचं काते साहेबांची यथोचित सत्कार करायचा आहे. आपल्या संघटनेकरता ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली. तदनंतर आपल्या कमिटीचे सदस्य दिनेशजी लाड साहेब यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध केली, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. मी संघटनेचे सचिव सन्माननीय दिनेशजी नटे साहेब यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. अशीच आम्हाला लाखमोलाची साथ लावेल याची अपेक्षा असेल सन्माननीय सर्व देणगीदारांचं, तसेच ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जाऊया थेट सामन्याकडे. उपांत्यपूर्व फेरीची लढत पाहायला मिळते. आपला शेवटचा सामना गोंसेवाडाची वाडी विरुद्ध गोकुळगाव रायगड आणि रत्नागिरीची लढत पाहायला मिळते आपल्याला मध्ये मैदानामध्ये. नक्कीच एक समाजसेवक निगडी गवलवाडीचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय रुपेशजी माडिक साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं देखील यशोचित सन्मान करतील मी विनंती करतो. दीपेंद्रजी धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण रुपेशजी माडिक साहेबांचा यशोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. एक चेंडूचा खेळ आपण पाहिला मैदानामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे अंशूने. परत एकदा स्लॉक चिपचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. धावांचा श्री गणेश केले आपल्या संघासाठी. चेसिंग करत असताना गोकुलगाव संघाकडून सोहम याने एक अष्टपैलू खेळाडू. गवलवाडीचे सुपुत्र आपला माणूस निलेशजी शिंदे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कारण साहेबांनी मात्र मला वाटतं या स्पर्धेसाठी 3 कॅप दिले गेलेत. हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. पाहतोय सीमारेषेकडे 1 बाउन्स सीमारेषे पार. खडीकण सोमच्या बॅट मधून जातोय चौकार. डीजे थँक्यू डीजे. आपण निलेश दादांचा देखील यशोचित सन्मान करणार आहोत. मी राजेजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे.
कोंडे पंचतन आणि पासी या संघाच्या कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावा झाल्या 7. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये. अंशूच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका आला होता, तो म्हणजे सोमच्या बॅटमधून. काय अष्टपैलू कामगिरी करतोय, आधी गोलंदाजी आणि आता फलंदाजीतून नेतृत्व करतोय गोकुलगाव संघाकडून, तो म्हणजे सोहम. आणि आता स्ट्राईक एंडला पाहतोय आपण फलंदाज निलेश महाडिक. नक्कीच चेंडू जातोय फाईन लेग च्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये आणि समीकरण आता बदलतंय. विजयासाठी समीकरण आहे ते म्हणजे 7 चेंडू आणि 6 धावांचं. धावा झाल्यात 8. सर्व सदस्यांना एक विनंती असेल, जे लाईनमॅनची भूमिका बजावत आहेत त्यांनी एकदा व्यासपीठाकडे यायचं आहे. विकासजी पागार, राकेश कोदेरे साहेब, आपण जरा व्यासपीठाकडे यायचं आहे. परत एकदा स्लॉक चिपचा फटका आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. आणि विजयी षटकार पाहतोय आपण निलेशच्या बॅट मधून. एकाच षटकामध्ये सामना संपवलाय. ओव्हर टू अविनाशजी. डीजे थांबवायचा आहे. रायगड गवळी समाज संघटना या संघटनेचा भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा महासंग्राम. दुसरं